छत्रपती शिवाजी स्मारकाच्या समोरून म्हणजे अचानक दिसली आणि एक पोरगा त्या गाडीच्या साईडनं पळत होता हा ते दगड टाकायसाठी. तर ते अक्षरशः तिथनं म्हणजे त्या डिवायडरला घासत घासत येऊन इतक्या एवढ्या लांब अंतरावर येऊन गाडी थांबली. हा तर ते योगायोगाने काय त्या गाडीला आडवा आलं नाही, दुसरं एखादं गाडीवाला काय, त्याच्यामुळं मोठी जीवितहानी टळली, नाहीतर मोठा अपघात झाला असता. खरं तर एस टीचा प्रवास सुखाचा प्रवास असं म्हटलं जातं. आणि हे एस टी जे आहे या ठिकाणी उभा राहिलेली MH14 PT 2524 ही बस रात्री जो सोलापूर हायवे आहे त्या सुरली कट पॉईंटजवळ डिवायडरच्या वर चढली होती आणि अचानक इकडं वारकरी आणि ट्रकवाल्याने दाबल्यामुळे ही गाडी अक्षरशः डिवायडरमध्ये वरच्या बाजूला गेल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 40 प्रवासी होते असं कळालं. आणि या अनुषंगाने जर गाडीचं नुकसान या ठिकाणी जे बंपर आहे ते पूर्णपणे डॅमेज झालेलं आहे. आणि कसं तरी ही वसई डेपोची गाडी असणारी गाडी कशी तर करून टेंभुर्णीमध्ये आणले, परंतु टेंभुर्णीमध्ये आल्यानंतर या गाडीचा ब्रेक फेल झाला. एक ठिकाण आज शुक्रवार आठवडी बाजार आहे आणि या बाजार असल्यामुळे ही गाडी जवळपास आपण पाहू शकताय की कशा पद्धतीनं ड्रायव्हरनी या ठिकाणी कठड्यावरती घातल्यामुळे सुदैवाने जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे. आपण पाहू शकताय की अशा या रोडच्या डिवायडरमध्ये गाडी घातलेली आहे. या गाडीवरती संकट आहे की असं वाटायला लागले, कारण एका 40 प्रवाशांचा जीव वाचवला असं आम्हाला माहिती मिळाली. आणि तोपर्यंत ही गाडी बायपासपासून सुरली कट पॉईंटपासून इकडे येत टेंभुर्णीत येत असताना समोर वैभव ॲग्रो टायरचं दुकान आहे आणि या ठिकाणी आज शुक्रवारी बाजार आहे, आठवडी बाजार. तर या ठिकाणी सुदैवाने जीवितहानी काही मात्र झालेली नाही आहे. आणि अशी ही असणारी वसई डेपोची गाडी या ठिकाणी डिवायडरला घासत जवळपास 50 ते 60 फूट आपण पाहू शकताय कशा पद्धतीनं ड्रायव्हरने या ठिकाणी घासत आणलेली आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही झाली, परंतु या डिवायडरला अशा पद्धतीनं गाडी थांबवण्याचा बराचसा प्रयत्न केला. आपण वन पाहू शकताय की कशा पद्धतीनं या ठिकाणी वन उमटलेले आहेत आणि जवळपास 200 फुटापेक्षाही जास्त गाडी ही घासत आणली होती जेणेकरून उभा राहील. आणि एस टीचे मॅकॅनिकल आहेत ते मॅकॅनिकल पण आलेले आहेत. जर याला कदाचित गाडी फेल झाली म्हणल्यावर क्रेनसुद्धा अवेलेबल करायला पाहिजे होतं, परंतु क्रेन आलं नाही आहे. आणि अशा पद्धतीनं या बारवे माळ्यामध्ये ही जी एस टी आहे ते डिवायडरला घासल्यामुळं किंवा थांबवल्यामुळं गाडी या ठिकाणी थांबण्यात आलेली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी सध्या तरी झाली नसून या ठिकाणी जे मॅकॅनिकल आहे ते मॅकॅनिकल सध्या आलेले आहेत. होय, याचा ब्रेक फेल कसं काय झाला? पाईप बसवला होता, पाईप जॉईंट निघलं. बर, मग आता ही गाडी जर सुदैवाने इथला आठवड्याचा बाजार होता, गाडी जर सुदैवाने घटना काय झालेली नाही, जर धडकला असलेला जबाबदार कोण होतं? होय, हां, ड्रायव्हर परेशान आहेत. या ठिकाणी रात्रीपासून 9:30 वाजता हे बायपासला घडलं होतं आणि आज मात्र या टेंभुर्णी शहरामध्ये ही गाडी येऊन थांबलेली आहे. हे बघू शकता की ड्रायव्हर या ठिकाणी परेशान झालेले आहेत. आणि गाडी क्रमांक MH14 BT 2524 अशी ही गाडी जी आहे, सुदैवाने ब्रेक फेल जर झाला असला तर टेंभुर्णीच्या या भरवस्तीमध्ये हा सुदैवाने मोठा अपघात झाला नाही. या गाडीवर संकट आहे की काय असं वाटतंय. गाड्या पण या ठिकाणी जीर्ण झालेल्या आहेत. एस टी महामंडळाने ज्या चांगल्या कंडिशनमध्ये गाड्या पाहिजेत, कारण जेणेकरून जे प्रवासी असतात ते एस टीचा प्रवास सुखाचा प्रवास म्हटलं जातं. अशा बसची जर अशी अवस्था असेल तर प्रवाशांनी प्रवास करायचा का नाही हा नागरिक या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत. एकंदरीतच आपण जी गाडी आहे एस टी महामंडळाची ती कुठनं घासत आली होती आपण बघितलेलं आहे सर्व थरार. हे आपल्या छत्रपती शिवाजी स्मारकाच्या समोरून म्हणजे अचानक दिसली आणि एक पोरगा त्या गाडीच्या साईडनं पळत होता ते दगड टाकायसाठी. तर ते अक्षरशः तिथनं म्हणजे त्या डिवायडरला घासत घासत येऊन इतक्या एवढ्या लांब अंतरावर येऊन गाडी थांबली. तर ते योगायोगाने काय त्या गाडीला आडवा आलं नाही, दुसरं एखादं गाडीवाला काय, त्याच्यामुळं मोठी जीवितहानी टळली, नाहीतर मोठा अपघात झाला असता. ब्रेक फेल झाला होता का? हां, ब्रेक फेल झालेली गाडी. बरोबर. किती वाजता घटना घडली? आत्ताच एक अर्धा तास झाले. तरी सध्या जर बघितलं ज्या योगेश साळुंके यांनी घटना बघितलेली आहे, सुदैवाने जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही. आठवडी बाजार आहे आणि ह्या गाडीचा डबल अपघात झाला असता आणि झालाच होता, कारण डिवायडरच्या मध्ये जे कट पॉईंट आहे सुरली रोडचा म्हणजे पंपाच्या समोरच्या बाजूला कंपनीचा जो धोकाचा पंप आहे या ठिकाणी डिवायडरच्या मध्ये गाडी चढलेली ही गाडी आणि परत एकदा टेंभुर्णी शहरामध्ये ही गाडी
या डिवायडरला घासत आलेले आहे. सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी कोणत्याही प्रकारची झालेली नाही. तरी बसून अडकून पडलाय.